लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधूने रूप बदलून एका नर्सचं रूप घेतलेलं आहे आणि राघवला सोडवण्यासाठी ती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली आहे. जवळ असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला ती म्हणते की या पेशंटची आता आम्हाला मेडिकल चेकअप करायचे आहे आणि त्यासाठी पलीकडे घेऊन जायचं आहे. त्यांच्या काही टेस्ट करून मी त्यांना परत माघारी घेऊन येईल. पण कॉन्स्टेबल त्यांना सांगतायत की मला त्यांच्याबरोबरच राहावं लागणार आहे. मला तसे आदेशच आहेत. मी त्यांना एकट्याला अजिबात सोडू शकत नाही. सिंधू त्यांना म्हणते, "हे जरी खरं असलं तरी अहो, आम्ही इथले स्टाफ आहोत. आम्ही काय ह्यांना कुठं घेऊन पळून जाणार आहोत का?" तेव्हा तो म्हणतो, "हां, ते तुमचं पण बरोबर आहे, पण मी त्यांना एकटं सोडू शकत नाही. कारण आम्हाला तसे आदेशच नाही आहेत. त्यामुळं मी यांच्याबरोबरच जाणार. तुम्ही त्यांना कुठे जरी घेऊन गेलात ना, तरी मी त्यांच्याबरोबरच असणार." असं तो कॉन्स्टेबल सिंधूला म्हणत असतो. सिंधू म्हणते, "ठीक आहे, तुम्हाला त्यांच्याबरोबर यायचं असेल तर या. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे." तेव्हा तो कॉन्स्टेबल म्हणतो, "ठीक आहे, चला त्यांना घेऊन मग मी सुद्धा त्यांच्याबरोबर येतो." तेव्हा सिंधू म्हणते, "ठीक आहे, पण त्या अगोदर हे ज्यूस तरी प्या ना. ज्यूस पिऊन मग आपण जाऊया." असं म्हणून सिंधूने त्या कॉन्स्टेबलला तिने आणलेलं ज्यूस दिलेलं आहे. कारण त्यातला एक ग्लास तिने राघवला दिलेला असतो आणि दुसरा ग्लास ते आता त्या कॉन्स्टेबलला देत आहे. कॉन्स्टेबलला देखील त्या नर्सवर म्हणजेच सिंधूवर विश्वास वाटतो आणि सिंधूनं आणलेलं तो ग्लास त्याने घेतलेला आहे आणि तो घेऊन प्यायला सुरुवात करतो. सिंधू राघवचा आवरायला लागते आणि त्याला म्हणते की चला आपल्याला आता लवकरात लवकर पलीकडे जाऊन सगळ्या टेस्ट करायच्या आहेत. आजच्याच त्या सगळ्या टेस्ट झाल्या पाहिजेत, नाहीतर डॉक्टर आम्हाला ओरडतील. सिंधूच्या या वागण्यावर कॉन्स्टेबलचा मात्र पूर्ण विश्वास बसलेला आहे. त्याला असं वाटतंय की ही या हॉस्पिटलमधली कोणतीतरी एक स्टाफच असणार आहे आणि तिने दिलेलं ते ज्यूस त्याने गटागट प्यायला सुरुवात केलेली आहे. सिंधू राघवला म्हणते की चला आता तुमच्या सगळ्या टेस्ट करायच्या आहेत, जरा व्यवस्थित नीट उठून बसा आणि आवरून चला. असं म्हणून ती राघवचा आवरते आणि त्याला घेऊन चाललेले आहे. राघव देखील कसं तरी उठण्याचा प्रयत्न करतोय. ते दोघेही खरं तर ते ज्यूस संपेपर्यंत वाट पाहत असतात. कारण ते ज्यूस संपलं की राघव आणि सिंधू हे त्यांच्या प्लॅनमध्ये सक्सेस होणार आहेत आणि ते ज्यूस आता संपलेलं असतं. कॉन्स्टेबल तो ग्लास पलीकडे टेबलवर ठेवण्यासाठी जात असतो आणि राघव आणि सिंधू यांचं लक्ष त्याच्याकडेच असतं. अचानक त्याचं डोकं दुखू लागतं कारण सिंधूने त्यामध्ये बेशुद्ध होण्याचं औषध घातलेलं असतं आणि एका क्षणात त्याला चक्कर यायला लागते आणि राघव आणि सिंधू यांच्यासमोर तो कॉन्स्टेबल धाडकन खाली पडतो. सिंधूने काम करून टाकलेलं आहे. कॉन्स्टेबल बेशुद्ध होऊन खाली पडलेला आहे. राघव आणि सिंधू त्यांच्या प्लॅनमध्ये सक्सेस होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राघव लगेच सिंधूला म्हणतोय, "आपल्याला आत्ताच्या आत्ता बाहेर पडावं लागेल." सिंधू म्हणते, "आत्ताच्या आत्ता बाहेर पडायचे, अगोदर हे बेशुद्ध पडलेत का ते बघू द्या." सिंधू पाहते की कॉन्स्टेबल पूर्णपणे बेशुद्ध झालेला आहे. लगेच राघवला एक व्हीलचेअर आणते आणि त्या व्हीलचेअरवर राघव पटकन जाऊन बसतो आणि सिंधू बाहेर बघते की कोण आहे का नाही आणि वातावरण अगदी व्यवस्थित आहे. आपल्याकडे कोणाचं लक्ष नाहीये. या गोष्टीचा फायदा घेऊन सिंधूने आता राघवला बाहेर आणलेला आहे. बाहेर आणताना दोघांनीही तोंडावर मास्क घातलेला असतो आणि त्यामुळं हा राघव आहे आणि ही सिंधू आहे हे आता कोणाच्याही लक्षात येत नसतं. राघवला व्यवस्थित पांघरून घालून तोंडावर मास्क लावून सिंधू आणि राघव आता हॉस्पिटलच्या बाहेर जात आहेत. सिंधू राघवला हॉस्पिटलमधून फरार करत आहे. सिंधू तिच्या डावामध्ये यशस्वी होताना दिसत असते. तोच समोर त्यांना एक मोठा प्रॉब्लेम दिसतो, तो म्हणजे श्रीकांत वकील. श्रीकांत वकील त्यांच्या वाटेवर उभा राहिलेला आहे आणि त्याला फोन आलेला आहे. आता सिंधूला समजलंय की जर का याने आपल्याकडं पाहिलं तर आपलं काय खरं नाहीये. आपलं बिंग इथंच फुटणार आणि आपण दोघेही इथल्या इथंच अटक होणार. ते दोघेही पुरते घाबरून गेलेले आहेत. कारण श्रीकांत वकील अचानक येईल असं प्लॅनमध्ये काहीच नव्हतं, पण तो आलेला आहे. आता ही वेळ सांभाळून कशी घ्यायची असा प्रश्न दोघांना देखील पडलेला आहे. श्रीकांत वकील मात्र त्यांच्या रस्त्यातून बाजूला हटण्यास तयार नाहीये. तो तेथेच उभा आहे आणि तो कोणत्यातरी केसवर बोलत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो जात नाहीये आणि लवकरात लवकर सिंधू आणि राघव यांना मात्र तेथून फरार व्हायचं आहे. पण त्याने चांगलाच रस्ता अडवून धरलेला आहे. तो फोनवर बोलत असतो. राघव आता सिंधूला विचारतो की काय करायचं? सिंधू म्हणते,
तुम्ही शांत राहा. जे काय करायचंय ते मी करते. तुम्ही फक्त निश्चिंत राहा आणि चेहऱ्यावर कसलंही टेन्शन आणू नका." सिंधू अजूनही कॉन्फिडंट आहे. तिला अजूनही वाटतंय, की आपण या प्लॅनमध्ये सक्सेस होऊ. श्रीकांत वकील त्यांच्या जवळ येत असतो, तेव्हा सिंधू पाठीमागून पुढे येते आणि राघवच्या अंगावर असलेलं पांघरून ती त्याला व्यवस्थित टाकायला लागते. श्रीकांत वकिलाचं लक्ष आता त्यांच्याकडं नसतं. श्रीकांत वकिलाला असं वाटतं, की कोणतरी पेशंट आहे आणि नर्स त्याला घेऊन चाललेला आहे आणि तो त्यांच्यापासून पास होऊन पुढे जातो. श्रीकांत वकिलाला जराही शंका आलेली नसते आणि आता सिंधू राघवचं पांघरून व्यवस्थित करून पुन्हा एकदा राघवच्या पाठीमागे गेलेले असते आणि श्रीकांत वकील त्यांना होऊन पास होऊन पुढे गेलेला असतो, पण त्याच्या मनामध्ये पाल चुकचुकलेली आहे. त्याला वाटतंय, की काहीतरी चुकीचं घडत आहे, काहीतरी वेगळं घडत आहे असं त्याला वाटतं आणि सिंधूची सुद्धा नजर त्याच्याकडे पडते. सिंधूला कळतं, की तो थांबलाय आणि कोणत्याही क्षणी तो पाठीमागं वळून पाहू शकतो. या गोष्टीची जाणीव सिंधूला होते आणि सिंधू लगेच राघवला घेऊन उलटं तोंड करून पुढं निघून चाललेले आहे. इकडे श्रीकांत वकिलाला वाटतंय, की काहीतरी वेगळं घडतंय, पण त्याच्या लक्षात येत नाहीये, की काय वेगळं घडतंय आणि चाललेल्या व्यक्ती या राघव आणि सिंधू असतील अशी शंका देखील त्याच्या मनामध्ये अजिबात आलेली नाहीये. तो तसाच पुढं निघून जातो. राघव आणि सिंधू दोघेही हळू मागे निघून जातात. राघव आणि सिंधू आता हॉस्पिटलच्या बाहेर पडत असतात, तर तो वकील आता राघवकडे पुढे चाललेला आहे. राघव आणि सिंधू जेव्हा हॉस्पिटल सोडण्यासाठी बाहेर पडतात, तेव्हा तो वळून पाहतो आणि त्याला कसलीच शंका येत नाही. तो आता राघवच्या रूममध्ये गेलेला असतो. राघवच्या रूममध्ये जाऊन त्याला बरेच काही प्रश्न विचारायचे असतात. त्याचबरोबर त्याला काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या असतात. म्हणून तो आता राघवच्या रूममध्ये आलेला असतो. तेव्हा त्याला मोठा धक्का बसतो, कारण राघव त्याच्या बेडवर नसतो हे त्याला दिसतं. राघव कुठेतरी गेला असेल, त्याच्या टेस्ट वगैरे करायच्या असतील अशी शंका त्याच्या मनामध्ये येते आणि तो आतमध्ये येतो. पण जेव्हा तो आतमध्ये येऊन रूममध्ये इकडं-तिकडं पाहतो, तेव्हा त्याला दुसरा मोठा धक्का बसतो, कारण त्या रूममध्ये राघव नाहीये. ही गोष्ट भीतीदायक नव्हती, पण राघवच्या रूममध्ये असलेला कॉन्स्टेबल आता बेशुद्ध पडलेला त्याला आढळतो आणि तेव्हा श्रीकांत वकील पुरता हादरून गेलेला आहे. राघव फरार झाला आहे या गोष्टीची शंका आता त्याच्या मनामध्ये आलेली आहे. कारण जवळच असलेला कॉन्स्टेबल बेशुद्ध पडलेला आहे, म्हणजे त्याला बेशुद्ध पाडून राघव तेथून फरार झालेला आहे हे त्याला आता लक्षात आलेलं असतं. तो लगेच जवळ असलेल्या टेबलवरचा एक ग्लास घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी घेतो. कॉन्स्टेबल अजूनही बेशुद्ध अवस्थेत असतो. त्याला अजूनही जाग आलेली नसते. श्रीकांत वकिलाने आता एका ग्लासमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं असतं आणि ते पाणी घेऊन तो त्या कॉन्स्टेबलच्या अंगावर टाकतो. कॉन्स्टेबलच्या अंगावर पाणी टाकल्यानंतर तो कॉन्स्टेबल आता हळूहळू उठत आहे. श्रीकांत वकिलाला त्या कॉन्स्टेबलचा भलताच राग आलेला असतो, कारण त्या कॉन्स्टेबलने अजिबात व्यवस्थित काम केलेलं नाहीये. त्याच्या रूममध्ये असलेला पेशंट पळून गेलेला आहे. या गोष्टीचा राग तो आता त्याच्यावर काढत असतो. तोंडावर पाणी मारल्यानंतर तो आता हळूहळू उठतो आणि उठून पाहतो तर आपल्या रूममधला पेशंट पळून गेलाय हे त्याच्या लक्षात येतं. तेव्हा श्रीकांत वकील त्याला सांगतो, "तू काय झोपा काढत होता काय? इथला पेशंट निघून गेलेला आहे." तेव्हा तो सांगतो, "अहो साहेब, मी झोपलेलो नव्हतो, तर मला झोपवण्यात आलेलं होतं. इथं एक नर्स आलेल्या होत्या आणि त्या नर्सने मला एक ज्यूस प्यायला दिलं आणि त्यामुळेच मी बेशुद्ध झालो," असं आता त्याने श्रीकांत वकिलाला सांगितलेलं असतं. श्रीकांत वकील त्याला म्हणतो, "कोणत्या नर्स? कसल्या नर्स? तू त्यांना ओळखतो का? आणि त्यांनी दिलेलं ज्यूस तू का पिलास? तू प्यायला नाही पाहिजे होतं," असं श्रीकांत वकील त्याला सांगतो. पण आता या गोष्टीची वेळ निघून गेलेली असते, कारण सिंधूने आणि राघवने त्यांचं जे काही काम करायचंय ते काम करून टाकलेलं असतं. रूप बदलून आलेली सिंधू कॉन्स्टेबलला बेशुद्ध होण्याचं एक ज्यूस देऊन त्याच्या हाताखालून राघवला व्यवस्थितपणे बाहेर घेऊन गेलेले असते आणि त्यावेळेस त्या कॉन्स्टेबलला राघव आणि सिंधू यांच्यावर कसलीच शंका आलेली नसते. उलट त्याने ते ज्यूस अगदी मिटक्या मारून पिलेलं असतं आणि आता त्या मिटक्या मारून पिलेल्या ज्यूसचाच तोटा त्याला झालेला असतो. कारण त्या ज्यूस पिल्यानंतर तो बेशुद्ध पडतो आणि त्या बेशुद्ध पडल्याचा गैरफायदा राघव आणि सिंधूने घेतलेला असतो. हे आता त्याला जेव्हा तो शुद्धीवर आलाय तेव्हा त्याच्या लक्षात आलेलं आहे. झालेली सगळी कहाणी आता त्या कॉन्स्टेबलने श्रीकांत वकिलाला सांगितलेली असते, पण वेळ मात्र निघून गेलेली असते.
कारण राघव आणि सिंधू हे त्यांच्या प्लॅनमध्ये व्यवस्थितपणे यशस्वी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॉन्स्टेबल श्रीकांत वकिलाला झालेली सगळी हकीकत सांगतो तेव्हा श्रीकांत वकील त्या कॉन्स्टेबलवर भलताच चिडलेला आहे. पण त्याचबरोबर तो म्हणतो की सिंधू, तू आता मोठी चूक केलेली आहेस, कारण हा कॉन्स्टेबल तुला ओळखतोय आणि आता मी जर का तुझ्या घराचा सर्च वॉरंट काढला तर राघव मला तेथे सापडणार आहे. त्याचबरोबर तू देखील आता कायद्याच्या कचाट्यात अडकलेले आहेस. हा कॉन्स्टेबल तुला ओळखणार आणि आता राघवला तर जेल झालेली आहेच आहे, पण आता तू सुद्धा जेलमध्ये जाणार. आता इकडं सिंधू राघवला घेऊन घरी आलेली आहे. सिंधू राघवला म्हणते की आपण आपल्या प्लॅनमध्ये यशस्वी झालो. मी तुम्हाला जेलच्या बाहेर काढलेलं आहे. राघव म्हणतो, मला तुझ्यावर विश्वास होता. तू मला तेथे थांबूच दिलं नसतंस आणि तू सांगितल्याप्रमाणे सगळा प्लॅन आपला यशस्वी झालाय. खरंच सिंधू, तू जे बोलतीस ना तेच करते असं म्हणून त्याने सिंधूला स्वतःच्या जवळ घेतलेलं आहे आणि सिंधूला त्याने मिठी मारलेली आहे. सिंधूनंही तेवढ्याच प्रेमाने राघवला मिठी मारलेली आहे. कित्येक दिवसानंतर राघव आता जेलच्या बाहेर आलेला आहे आणि या गोष्टीचा आनंद सिंधू आणि राघव यांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे दिसत आहे. पण इकडे श्रीकांत वकिलाची चांगलीच धांदल उडालेली आहे. श्रीकांत वकील त्या कॉन्स्टेबलला प्रश्न विचारतोय. तो म्हणतोय, त्या व्यक्तीला तुम्ही ओळखू शकता का? कॉन्स्टेबल म्हणतोय, ती व्यक्ती, अहो एवढं काय आठवत नाहीये, पण ती व्यक्ती जर का माझ्या समोर आली तर मी त्यांना ओळखू शकतो, असं त्यांनी वकिलांना सांगितलेलं असतं. वकील म्हणतात, बास, मला तर एवढीच गोष्ट पाहिजे. ती व्यक्ती मी तुमच्या समोर आणेल आणि तुम्ही तिला बरोबर ओळखायचं आहे. आता तो कॉन्स्टेबल त्या सिंधूला ओळखेल आणि सिंधूला जर का ओळखलं तर सिंधूला सुद्धा जेलमध्ये टाकता येईल. या गोष्टीमुळं खरं तर श्रीकांत वकील खुश झालेला आहे. सिंधू, आता मी तुला तुझ्याच प्लॅनमध्ये अडकून टाकतो आणि आता तुम्हा दोघांना पण जेलमध्ये टाकतो, असं तो मनाशी बोलत आहे. तुम्हाला दोघांनाही जेलमध्ये टाकल्याशिवाय मी शांत बसणार नाही, अशी खुणगाटच आता श्रीकांत वकिलाने बांधलेले आहे. कारण सिंधू देखील आता कायद्याची गुन्हेगार झाली आहे असं त्याला वाटतंय आणि त्यामुळे तिला सुद्धा आता जेल होऊ शकते. आता त्या कॉन्स्टेबलला त्यांनी सांगितलंय की मी जेव्हा तुला बोलवणार आहे तेव्हा तू कोर्टामध्ये ये आणि तो त्या गोष्टीसाठी तयार देखील झालेला आहे. श्रीकांत वकील आता राघव आणि सिंधू दोघांनाही अडकवण्याचा प्लॅन करत आहे. तर इकडे आता राघव शांतपणे त्याच्या बेडवर बसलेला असतो तेव्हा घरातील सर्व सदस्यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. राजश्री, रुक्मिणी, ऋतुजा आणि रेश्मा या सर्वांनी राघवचं स्वागत केलेलं आहे. त्याचबरोबर सिंधू राघवच्या जवळ बसलेले आहे आणि सर्वजण सिंधूची स्तुती करतायत की सिंधूने जे ठरवलं होतं ते अगदी व्यवस्थितपणे पार पडलेलं आहे. पण आता पुढं काय करायचं असा प्रश्न सर्वांच्या समोर आहे. तेव्हा सिंधू म्हणते, तुमचा सर्वांचा माझ्यावर विश्वास आहे ना? तेव्हा सर्वजण अगदी एका सुरात, हो, आमचा तुझ्यावर विश्वास आहे, असं म्हणतात. तेव्हा सिंधू म्हणते, काहीच काळजी करू नका. आपला एक प्लॅन यशस्वी झालाय. आता आपल्याला आपला दुसरा प्लॅन ॲक्टिवेट करायचा आहे. तो म्हणजे त्या बिळातल्या पांढऱ्या उंदराला आपल्याला बाहेर काढायचं आहे. मधूला आपल्याला त्या बिळातून बाहेर काढायचं आहे आणि मधू जर का बाहेर आली तर राघव यांना आपण जेलमधून फरार केलेला आहे ती गोष्ट आपोआप नाहीशी होईल. कारण मधू जिवंत आहे, त्यामुळं केसच उभी राहणार नाही आणि केस उभी राहिली नाही तर आपल्याला काहीच होणार नाही. त्यामुळे आता दुसरा प्लॅन ॲक्टिवेट करण्याची वेळ आलेली आहे, असं ती सर्वांना सांगत आहे. सर्वजण म्हणतायत, सिंधू, तू फक्त सांग आम्हाला काय करायचंय. तू जे सांगशील ना ते आम्ही करायला तयार आहे. सिंधू म्हणते, आपल्याला तर तेच करायचंय जे आपण मागं ठरवलेलं आहे. रुक्मिणी म्हणते, सिंधू, एक प्लॅन सक्सेस झालेला आहे. देव आपल्या बरोबर आहे कारण आपली सत्याची बाजू आहे. त्यामुळं दुसरा देखील प्लॅन आपला अगदी व्यवस्थितपणे सक्सेस होईल असं मला वाटतंय. सिंधू म्हणते, अगदी तसंच होणार आहे. आपण जे ठरवलंय ना त्याप्रमाणे करत जाऊया. मग श्रीकांत वकील आणि मधू आपलं काहीही बिघडू शकणार नाहीत. उलट त्यांनाच आपण आपल्या प्लॅनमध्ये अडकूया आणि त्यांनाच आपण कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकून त्यांना कायद्याचं ज्ञान करून देऊया. आता राघव फरार झाल्याची बातमी मधूपर्यंत पोहोचलेली आहे. मधूला मोठा धक्का बसलेला आहे. मधू चिडलेले आहे. श्रीकांत वकील सांगतोय की राघव जेलमधून फरार झालेला आहे. तो कसा फरार झाला ते काय कळलं नाही, पण मला असं वाटतंय की त्याला फरार करणारी व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ती सिंधूच आहे. तेव्हा मधू चिडते आणि म्हणते, मी तुम्हाला सांगितलं होतं ना सिंधूला हलक्यात घेऊ नका म्हणून, पण तुम्हाला ते कळत नाही. तुम्ही सिंधूला हलक्यात घेतलं आणि आता काय परिणाम झालेत ना ते आपल्याला भोगायची पाळी आलेली आहे. आता हे परिणाम तुम्ही भोगायचे. मला काही सांगू नका. मला राघवला लवकरात लवकर जेलमध्ये टाकलेली बातमी ऐकायची आहे.
ती भलतीच त्या श्रीकांत वकिलावर चिडलेली आहे. तेव्हा तो म्हणतो, "तू ऐक, तू काही काळजी करू नको." पण मधू मात्र त्याचं न ऐकता फोन ठेवून टाकते. झालेला सगळा प्रकार मधूला अजिबात पटलेला नाहीये. सिंधूने राघवला फरार केले या गोष्टीमुळे ती अगदी अस्वस्थ झाली आहे. इकडे श्रीकांत वकील देखील म्हणतोय, "मधू, तू काहीच काळजी करू नको. त्यांना त्यांच्याच आता प्लॅनमध्ये मी अडकवतो." आता सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात आणि सर्वजण एकमेकाशी बोलत असतात. सिंधू कशी आहे याविषयी राजश्री रुक्मिणीला बोलत असते. तेव्हा रुक्मिणी म्हणते, "खरंच सिंधू खूप चांगली आहे. या अगोदर मला सिंधूचा चांगलेपणा दिसतच नव्हता." रुक्मिणी म्हणते, "या अगोदर तुम्हाला फक्त मधूचाच चांगलेपणा दिसत होता आणि सिंधूच्या सिंधुगिरीची तुम्हाला अजिबात जाणीव नव्हती आणि ते तुम्हाला अजिबात आवडत पण नव्हतं. पण आता तुम्हाला सिंधू आणि तिची सिंधुगिरी आवडते का?" असा प्रश्न राजश्रीने रुक्मिणीला केलेला असतो. तेव्हा ती म्हणते, "हो, सिंधू आणि सिंधुगिरी या दोन्ही गोष्टी मला आवडतायत, कारण मला समजलंय की सिंधूचा उद्देश हा पवित्र असतो. समोरच्याला न दुखवता त्याच्या पदरामध्ये त्याचं माप कसं टाकायचं हे ज्ञान फक्त सिंधूलाच आहे. या गोष्टी मला तेव्हा कळत नव्हत्या, पण आता मला सिंधूचं मन आणि सिंधूचं वागणं दोन्ही कळलेलं आहे. सिंधू जे काय करते ते कुटुंबासाठी करते, स्वतःच्या स्वार्थासाठी ती काहीच करत नाही. ही गोष्ट मला तेव्हा जर का समजली असती, तर मी कधीसुद्धा मधूची बाजू घेतली नसती. मधूची बाजू घेतल्याचा पश्चाताप आता मला खूप होतोय," असं ती राजश्री जवळ बोलते. तेव्हा राजश्री म्हणते, "झालेल्या गोष्टी आता होऊन गेलेल्या आहेत. आता सिंधू आपल्या बाजूने आहे आणि आपल्याला सर्वांना सिंधूची मदत करायची आहे." रुक्मिणी म्हणते, "माझ्या जगण्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी सिंधूला मदत करत राहील. सिंधूने जे काय सांगितलंय ना ते करण्याची माझी तयारी आहे, कारण माझा आता सिंधूवर 100% नव्हे 1000% विश्वास बसलेला आहे." राजश्री जेव्हा हे सगळं रुक्मिणीच्या तोंडातून ऐकते तेव्हा तिला खूप छान वाटतं. कारण आत्तापर्यंत रुक्मिणी कधीच सिंधूविषयी चांगलं बोललेली नसते, पण आता ती सिंधूच्या बाजूनं आहे हे तिला समजलेलं आहे. इकडे राघव आणि सिंधू प्लॅन करतायत की घरामध्ये आपण लपायचं कुठं, कारण लवकरच तो सर्च वॉरंट घेऊन येईल आणि सर्च वॉरंट जर का आणला तर तो घरामध्ये इकडे तिकडं आपल्याला शोधायला सुरुवात करेल. राघव म्हणतो की आपल्या घरातल्या सर्व सदस्यांना सांगितलं आहे ना की तो सर्च वॉरंट घेऊन येऊ शकतो. सिंधू म्हणते, "सर्वांना सर्व काही माहीत आहे, तुम्ही काहीच काळजी करू नका. उलट आपण सगळा प्लॅन करून ठेवलेला आहे. थोड्याच वेळात तो वकील पोलिसांना घेऊन येईल आणि शोधाशोध करायला सुरुवात करेल. मी तुम्हाला एका मोठ्या पेटीमध्ये लपवून ठेवणार आहे, पण त्यामध्ये तुम्हाला लपता येईल का?" असं राघवला ती विचारते. तेव्हा राघव म्हणतो, "तू काहीच काळजी करू नको. असल्या गोष्टीची माझी तयारी आहे, कारण आम्ही पोलिसांचं ट्रेनिंग घेत असताना या गोष्टी आम्हाला शिकवलेल्या असतात." हॉलमध्ये सर्वजण वाट पाहत आहेत, ते म्हणजे श्रीकांत वकिलाची, कारण तो लवकरच पोलिसांना घेऊन येणार आहे हे सर्वांना माहीत असतं आणि अगदी तसंच घडलेलं आहे. श्रीकांत वकील पोलिसांना घेऊन अगदी टाळ्या वाजवत वाजवत रत्न पार्किंगच्या घरामध्ये आलेला आहे आणि तो म्हणतोय, "शाब्बास, छान. आता सर्वजणच माझ्या कचाट्यात सापडलेले आहात. तुम्ही राघवला फरार केलेला आहे आणि राघवला फरार करून तुम्ही तुमच्या घरामध्ये आणलेला आहे." तेव्हा रुक्मिणी चिडते आणि म्हणते, "राघव फरार झालाय हे आत्ता आम्हाला तुमच्याकडून समजलेलं आहे. आमच्यावर नाही ते आरोप तुम्ही करायचे नाहीत." तेव्हा तो म्हणतो, मी तुमच्यावर आरोप करत नाही. मी तुमच्यासाठी सर्च रिपोर्ट आणलेला आहे. आता तुमच्या घराचा चप्पा-चप्पा आम्ही शोधणार आहोत आणि इथंच राघव लपलेला आहे हे मला 100% माहीत आहे. राघव कुठे लपलाय ते पटकन आम्हाला सांगा, अन्यथा आम्हाला घराची झडती घ्यावी लागणार आहे," असं तो सर्वांना बोलत असतो. रुक्मिणी म्हणते, "तुम्हाला जे काय करायचं ते करा. आम्ही कायद्याच्या कधीच मध्ये येत नाही आणि कायदा आम्ही कधीच मोडत नाही. कायदा मोडायचं काम तुम्ही करत असाल," असा उलटा जबाब पण आता रुक्मिणीने वकिलाला दिलेला असतो. सर्वजण एवढे कॉन्फिडंट आहेत हे पाहून वकिलाला मात्र थोडीशी भीती वाटलेली आहे. खरंच यांनी राघवला फरार केलंय की नाही असा प्रश्न देखील त्याला पडलेला आहे. पण त्याने आता घराचा सर्च वॉरंट आणलेला आहे आणि तो त्यामुळे भलताच खुश आहे. तो सांगतोय की आता आमचीच बाजू सत्याची आहे आणि तुमची बाजू सत्याची नाहीये. रुक्मिणी म्हणते, "तुम्ही चूक करताय. सत्याची बाजू फक्त आमचीच आहे आणि हे तुम्हाला पण माहिती आहे. तुम्हाला जे काही चालायचे असेल ते चला, पण आम्ही तुम्हाला सक्सेस होऊ देणार नाही," असं रुक्मिणी पण डायरेक्ट वकिलाला म्हणते आहे. वकिलाला खरं तर प्रश्न पडला आहे की घरातील प्रत्येक सदस्य एवढा कॉन्फिडंट आहे कसं काय? सिंधूने नक्की यांना कोणता पाडा पडवला आहे, त्यामुळे सर्वजण एवढे आत्मविश्वासयुक्त झालेले आहेत. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सिंधूने तिचा प्लॅन सक्सेस करायला सुरुवात केलेली आहे. सिंधूने राघवला फरार केलंय, पण आता ती केस तिने उलट वकिलावर टाकलेली आहे. ती वकिलाला म्हणते,
तुम्हीच राघवला जेलमधून फरार केलेला आहे आणि तुम्हीच आता आमच्या घरी आलेला आहात. माझ्या राघवला तुम्ही कुठं ठेवलंय ते मला सांगा, अन्यथा तुमचं काही खरं नाही." असं जेव्हा सिंधू बोलते तेव्हा वकिलाच्याच पायाखालची जमीन सरकते, कारण त्याला कळलंय की ही केस आता आपल्यावरच उलटू शकते. तो सिंधूला म्हणतोय की "तू काय बोलतेस? तुला कळतंय का? तू माझ्यावर अजिबात आरोप करू शकत नाही." सिंधू म्हणते, "मी तुमच्यावर आरोप करणार, कारण जेलमधून तुम्हीच त्याला फरार केलेला असणार. तुम्हालाच तो जेलमध्ये नको असणार. तुम्ही जर का त्याच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर माझी एवढी वाईट बाई तुम्ही कधी बघितलेली नसणार आहे. मी तुमचं काय करेल ना ते लक्षात ठेवा." असं म्हणून तिनेच वकिलाला दम द्यायला सुरुवात केलेली आहे. वकीलसुद्धा सिंधूचे ते रौद्र रूप पाहून पुरता घाबरून गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अशाच सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.